नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद गुरव। तर आज आम्ही चाललेलो आहे आत्याच्या घरी कोंबुर्ल्यात, म्हणजेच सिंधुदुर्ग इथे। तर आज चाललेलो आहे, आज सर्व घरातली फॅमिली पूर्ण चाललेली आहे, तयारी होऊन चाललेले आहेत आता आत्याच्या घरी कोंबुर्ल्यात। टेम्पो मध्ये बसताय सर्व एकत्र। चाललो आम्ही कोंबुर्ल्यात, सगळे टेम्पो मध्ये बसलेले आहेत। इकडे ओमकार दादा, नंदिनी, इकडे वहिनी। बेबीकडे जाऊन फुगडी घालूची आहे आणि बुवा हाय झोपलेलो आहे। बुवा बेबीच्या गावी आता पोचलोय फायनली। त्याच्या घरी, त्याच्या गावाला पोचलोय। गावाला पोचलेले आहे आम्ही, बेबीच्या गावी पोचलोय। आता थोड्याच वेळात आम्ही फुगडी घालू। सर्व आता चालले आत्याच्या घरी आहेत। टेम्पो लावलाय आणि आता इकडे चाललोय, खाली उतरतोय। कांदे मिंदे घेऊन आलेत आत्याला। कांदे घ्या, 10 रुपये किलो। आत्याचं घर, आत्याच्या घरी पोचलेलो आहे। आत्यांचा गणपती, आत्यांच्या घरचा गणपती। ही वनश्री, हाय तरी कर नेल्या, हाय तरी कर। हा, जेवणाचं सर्व चालू आहे। चिकन खायचंय। ही आत्ते, या आत्तेच्या घरी आलो आम्ही। चिकन बिकन एकदम सगळे रेडी करून ठेवलंय, पुऱ्या फक्त बाकी आहेत बनवायचे। इकडे वहिनीला कामाला लावलं आल्या आल्या। आता चाललोय आत्याच्या गावचा व्हाळ बघायला। तर आता वहिनी, मी, नंदिनी, दक्षू, इशू आणि साहिल आहे। चला बघूया। आत्याच्या गावचा व्हाळ, वाळ बघायला बघा कोण कोण आलंय। ही दक्षता, ओ वहिनी, ही इशू, हा साहिल आणि ही नंदिनी। सगळे वाळ बघायला आलो इथे। ओ पोच दिले। हा पूर्ण लाकडाने बनवलेला फूल आहे, प्रॉपर लाकूड लावलेलं पूर्ण। आणि हे पूर्ण व्हाळ खालपर्यंत आहे। आता वाळ बघून झालंय, आता घरी जातो आणि घरी मस्त चिकन बिकन बनवलेलं आहे, चिकन खाऊ। चला घरी बघू। जेवणाची तयारी झालेली आहे, ते चिकन खायला बघा रेडी झालाय। पहिल्याच पंक्तीमध्ये डायरेक्ट चिकन चिकन।
ते पण येतील ना हे निघालेत डायरेक्ट घरी जायचं इथून. सर्व निघालेत, रेडी झालेत बघा. वैरी पण निघाली, आता सर्व घरी जाणार इथून. आता का आणलास मच्छी? मच्छी आणला आम्ही 2 3. दमोग झाला, दमोग झाला. जाम दगड दिला का. चल बेबी, बाय बाय. चढावा आता. बाय बाय. होय साहिल चढावा पुरा. साहिल गाडी चढत नाही. मागे घे, मागे घे. चिखलात गेले वजनच तसा आहे ना पाठी घे, पाठी घे. वजन गाडी लगेच गेली बघूया. चला बाय बाय. आता आम्ही सागव्यात पोचलो आहे, म्हणजेच आमच्या घरी. तर आता हा ब्लॉग इथपर्यंत संपला. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.